एकीकडे सरकार स्मारकांसाठी कोट्यावधी रुपये खर्च करते। बाळासाहेबांच्या स्मारकासाठी 100 कोटी रुपये खर्च करणार असल्याचा मोठा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नुकताच घेण्यात आलाय। त्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासोबतच बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी कोट्यावधींच्या निधीची तरतूद सरकारकडून करण्यात येते। तर बाळासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी 100 कोटी, अरबी समुद्रात केल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी 3600 कोटी, तर इंदू मिल मधील बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासाठी 743 कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे। एकीकडे शेतकरी अडचणीत सापडलेला असताना तब्बल हजारो कोटी रुपये खर्चून स्मारक उभारणं महापुरुषांना तरी कितपत पटलं असतं असा सवाल उपस्थित केला जातोय। तर स्मारकांसाठी हजारो कोटी रुपये एकीकडे खर्च होत आहेत, अशा शेतकऱ्यांसाठी मात्र सरकारकडे पैसे नाही आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। तर एकीकडे शेतकरी दुष्काळात होरपळत असताना स्मारकासाठी 100 कोटी रुपये खर्च करणं बाळासाहेबांना तरी पटलं असतं का, हाच खरा प्रश्न आहे। तर बाळासाहेबांच्या स्मारकासाठी 100 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये। आणि एकीकडे महाराष्ट्र हा दुष्काळाच्या सावटाखाली असताना स्मारकांसाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जातोय, त्याच्यामुळे हे महापुरुषांना तरी पटलं असतं का असा सवाल उपस्थित केला जातोय। दरम्यान कोणत्या स्मारकासाठी किती कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिकच्या माध्यमातून। अरबी समुद्रात शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा स्मारक उभारण्यासाठी 3600 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे। तर इंदू मिल परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी 743 रुपयांचा खर्च आहे। ठाण्यामध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं स्मारक 10,73,00,000च्या खर्चामध्ये होणार आहे। तर मुंबई महापौर बंगल्यामध्ये बाळासाहेबांचं स्मारक 100 कोटी रुपयांच्या खर्चात होणार आहे आणि त्यासाठी राज्य मंत्रिमंडळात निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान याविषयी अपडेट्स देण्यासाठी आपले प्रतिनिधी सोनाली आपल्या सोबत आहे। सोनाली, काय सांगाल, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। बाळासाहेबांचे जे स्मारक आहे त्यासाठी 100 कोटी रुपये दिले जाणार आहेत, मात्र एकीकडे महाराष्ट्रामध्ये दुष्काळाचं सावट असताना अशा प्रकारे जे स्मारक उभारली जात आहेत त्याच्यासाठी कोट्यावधींचा खर्च केला जातो, याविषयी काय सांगाल? अगदी फरा, आज 100 कोटी रुपये स्मारकाला जाहीर झाले आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या भुवया त्या उंचवलेल्या आहेत। कारण आपण पाहिलं तर गेले 5 वर्ष शेतकरी कर्जमाफीची मागणी करत होते, लोक रस्त्यावर आले, मुंबईमध्ये हजारो शेतकऱ्यांचे मोर्चे आले आणि त्यानंतर सुद्धा कर्जमाफी घ्यायला शेतकऱ्यांना उशीर झाला। आपण जर पाहिलं तर कर्जमाफी 32,000 कोटींची मंजूर झाली, मात्र प्रत्यक्षामध्ये आतापर्यंत साधारणपणे 16,500 कोटींचीच कर्जमाफी जी आहे ती प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। एकीकडे शेतकरी रस्त्यावर उतरतोय, मागच्याच महिन्यामध्ये दिल्लीपर्यंत जाऊन धडकला, साखरेला उसाला अजून FRP मिळालेला नाहीये आणि स्मारकांना मात्र कोणताही वाद न होता, कोणताही वाद न घालता, कोणी रस्त्यावर न उतरता सरकार मात्र स्मारकांवर स्मारकार कोट्यावधीची रुपये जे आहेत ते या ठिकाणी खर्च करताना पाहायला मिळते। फरक कालचीच बातमी जर पाहिली आपण तर 34,000 कोटींची वित्तीय तूट जी आहे ती सध्या आपल्याला आपल्या राज्यामध्ये पाहायला मिळते। सरकार कर्जाच्या खाईमध्ये आहे आणि दुसरीकडे मात्र स्मारकांवर निधी खर्च करायला सरकार कुठेही मागे पुढे बघताना आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि त्यामुळेच राज्यभरातल्या शेतकऱ्यांना असा प्रश्न पडलाय की शेतकऱ्यांसाठी एकतर कर्जमाफी जाहीर करायला उशीर आणि त्यामुळे वाढलेले प्रश्न, दुसरीकडे दुष्काळ आता तोंडावर आहे, दुष्काळजन्य परिस्थिती राज्यभरामध्ये आहे आणि तिसरीकडे जर आता आपण पाहिलं तर स्मारकांसाठी कोणताही वाद न घालता, कोणी रस्त्यावर न उतरता कोट्यावधी रुपये मंजूर केले जातात। 3600 कोटी रुपये शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी असेल किंवा 745 कोटी इंदू मिलच्या स्मारकासाठी असेल किंवा आता 100 कोटी जे रुपये आहेत ते बाळासाहेबांच्या स्मारकासाठी। खरं पाहिलं तर मुंबई महापालिका सारखी सर्वात श्रीमंत महापालिका ज्याच्यावर शिवसेनेची सत्ता आहे तिथे बाळासाहेबांच्या स्मारकासाठी राज्य सरकारने पैसे देणं हा एक राजकीय स्टंट असल्याचा सुद्धा आरोप यावरून करण्यात येतोय। नक्कीच सोनाली, तर या ठिकाणी आता निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत, त्याच्यामध्ये आता वित्तीय तूट देखील निर्माण झाली आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांची जी कर्जमाफी आहे तीही झालेली नाहीये आणि त्या वेळेला अशा प्रकारचे जे कोट्यावधी रुपये खर्च करणं किंवा स्मारकांसाठी देणं हे कुठे ना कुठे त्या महापुरुषांच्या अनुयायांना खुश करण्याचा प्रयत्न आहे असं म्हणावं लागेल का? अगदी फरा, जर आता आपण पाहिलं तर गेल्या वर्षभरामध्ये विविध समाजाचे मोर्चे आपल्याला पाहायला मिळाले, आरक्षणाचा विषय मोठ्या प्रमाणात पेटला गेला
बघा, मराठा आरक्षणाचा विषय असेल, ओबीसी आरक्षणाचा विषय असेल किंवा आता सवर्णांच्या आरक्षणाचा विषय असेल, म्हणजे कुठेतरी विकासाची दिलेली जी आश्वासनं आहेत किंवा जे ठोस मुद्दे आहे, मूळ मुद्दे आहेत, त्याच्यावर ते मुद्दे कुठेच चर्चेत येऊ जायचे नाही आणि कुठेतरी पोलरायझेशन करायचं, आरक्षणाचे प्रश्न पेटवायचे आणि त्यातूनच स्मारकाच्या मुद्द्यावरून किंवा स्मारकांना निधी घेऊन या सगळ्या मुद्द्यांवर कुठेतरी फुंकर घालायची असाच प्रयत्न होत असल्याचा आरोप जो आहे तो या ठिकाणी अभ्यासकांकडून केला जातो. म्हणजे आपण पाहिलं, मराठा समाज असेल, ओबीसी समाज असेल किंवा आता अगदी शिवसेनेला सुद्धा जवळीक करण्यासाठीचा हा प्रयत्न असं म्हटलं जातं. कारण युती होईल की नाही आपल्याला माहिती नाही. या माहितीबद्दल तर एकंदरीतच या ठिकाणी सरकारकडून कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत स्मारकांसाठी आणि त्याचबरोबर भरभरून घोषणा केल्या जात आहेत. मात्र प्रत्यक्षात कोणत्याही प्रकारच्या ज्या योजना आहेत त्या शेतकऱ्यांपर्यंत असतील किंवा लोकांपर्यंत पोहोचलेल्या नाहीयेत आणि त्यातच महाराष्ट्रावर दुष्काळाचा गडद सावट असताना त्यामध्ये अशा प्रकारच्या जे काही घोषणा करणं किंवा कोट्यावधी रुपये खर्च करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न उपस्थित होतोय.